ليس البر أن تولوا وجوهكم قبل المشرق والمغرب ولكن البر من آمن بالله واليوم الآخر والملائكة والكتاب والنبيين وآتى المال على حبه ذوي القربى واليتامى والمساكين وابن السبيل والسائلين وفي الرقاب وأقام الصلاة وآتى الزكاة والموفون بعهدهم إذا عاهدوا والصابرين في البأساء والضراء وحين البأس أولئك الذين صدقوا وأولئك هم المتقون يا أيها الذين آمنوا كتب عليكم القصاص في القتلى الحر بالحر والعبد بالعبد والأنثى بالأنثى فمن عفي له من أخيه شيء فاتباع بالمعروف وأداء إليه بإحسان ذلك تخفيف من ربكم ورحمة فمن اعتدى بعد ذلك فله عذاب أليم ولكم في القصاص حياة يا أولي الألباب لعلكم تتقون كتب عليكم إذا حضر أحدكم الموت إن ترك خيرا الوصية للوالدين بالمعروف حقا على المتقين فمن بدله بعدما سمعه فإنما إثمه على الذين يبدلونه إن الله سميع عليم فمن خاف من موص جنفا أو إثما فأصلح بينهم فلا إثم عليه إن الله غفور رحيم. नेक सत्कर्म केवळ यात नाही की तुम्ही आपला चेहरा पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे करावा, परंतु पुण्यकर्म हेही आहे की एखाद्या माणसानं अल्लाहवर आणि आखिरतच्या दिवसावर आणि फरिश्त्यांवर आणि अल्लाहच्या ग्रंथांवर आणि पैगंबरांवर ईमान राखावं आणि अल्लाहच्या प्रेमाखातीर आपलं धन, नातेवाईक, अनाथ, गरजवंत, प्रवासी, हात पसरवणाऱ्यांसाठी आणि लोकांच्या माना सोडवण्यासाठी खर्च करावं आणि कायम करावी नमाज आणि देत राहावं जकात आणि आपल्या वचनास पूर्ण करणारे जेव्हा वचन करार करतील आणि तंगी, अडचणी आणि लढाईत धीर धरतील तर फक्त हेच लोक सच्चे आहेत आणि हेच लोक अल्लाहचं भय राखून वागणारे ठरले. हे ईमान राखणाऱ्यांनो, हुकूम फरमावला गेला तुम्हाला की ठार केल्या गेलेल्या लोकांना रक्ताचा मोबदला मिळवून द्या. स्वतंत्र मारेकरीच्या मोबदल्यात स्वतंत्र, खून करणारा गुलाम असेल तर तोच गुलाम ठार केला जावा आणि एखाद्या स्त्रीनं हा गुन्हा केला असेल तर रक्ताचा बदला त्या स्त्रीकडून घेतला जावा. मात्र खून करणाऱ्याला बंधुभाव या नात्यानं काही माफी द्यायची झाल्यास भलेपणानं उपकार म्हणून रक्त सांडल्याची रक्कम अदा करून समझोता करून घ्यावा. ओझं हलकं झालं आणि ही एक सवलत मिळाली तुम्हाला तुमच्या पालनकर्त्यातर्फे, ही त्याची मेहरबानी समजा. यानंतरही जर कोणी जोर जुलूम करण्याचं सोडत नसेल तर त्याला दुःखदायक शिक्षा होईल. हे अक्कल ठेवणाऱ्यांनो, ध्यानात घ्या की अशा प्रकारच्या किसासमध्ये तुमचं जीवन सुरक्षित आहे, यासाठी की तुम्ही रक्तपातापासून दूर राहावं. जेव्हा तुमच्यापैकी एखाद्यावर मरणाची वेळ आली आणि मरणारा धनदौलत सोडून जाणार असेल तर त्याच्याकरता हे बंधनकारक ठरतं की मृत्यूपत्र करून जावं. आईबाप आणि नातेवाईकांकरता भलेपणानं, आणि हा हक्क आहे अल्लाहला भिवून वागणाऱ्यांवर. परंतु जो कोणी मृत्यूपत्र ऐकल्यानंतर त्यात बदल करील तर याचा गुन्हा बदल करणाऱ्यावर असेल यात शंका नाही की अल्लाह सर्व काही ऐकतो आणि जाणतो. परंतु जर ऐकणाऱ्यांना या गोष्टीची जाणीव झाली की मृत्यूपत्र करणाऱ्यानं एखाद्या खास इसमाची तरफदारी केली किंवा एखाद्याचा हक्क मारला आहे तर मग वारसदारांच्या दरम्यान समझोता घडून आणील तर त्याच्यावर गुन्हा नाही. काही शंका नाही, अल्लाह माफ करणारा मेहरबान आहे.